श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. एप्रिल महिना तुमच्यासाठी नशिबाचे नवीन दरवाजे उघडणार का? करिअरमध्ये मोठी संधी मिळणार की थोडा थांबून विचार करण्याची वेळ येणार? प्रेम आणि नात्यांमध्ये गोडवा वाढणार की काही तणाव जाणवणार? पैशाच्या बाबतीत हातात पैसा टिकणार की खर्च वाढणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा महिना तुम्हाला पुढे नेणार की काही धडे शिकवणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया धनु राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. एप्रिल महिना तुमच्यासाठी थोडासा चढ उताराचा जाणार आहे. सुरुवातीला थोडी धावपळ, थोडं टेन्शन जाणवेल, पण जसं महिना पुढे जाईल तसं चित्र हळूहळू सुधारताना दिसेल. गुरुचा आशीर्वाद तुमच्यावर असल्यामुळे आतून एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. तुम्ही घेतलेले निर्णय बऱ्याच अंशी योग्य ठरणार आहेत. मात्र मंगळ आणि बुध यांच्या हालचालीमुळे काही वेळा मन अस्थिर होऊ शकतं. कधी अचानक राग येईल, कधी काही गोष्टींचा अतिविचार कराल. त्यामुळे थांबा आणि विचार करा. ही सवय या महिन्यात खूप उपयोगी पडणार आहे. महिन्याच्या मध्यावर काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या लोकांनी आधी मेहनत घेतली आहे त्यांना त्याचे फळ मिळायला सुरुवात होईल. शेवटच्या आठवड्यात मात्र थोडी काळजी घ्या. निर्णय घेताना घाई करू नका. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी कष्ट व संधी म्हणजे यश असा फॉर्म्युला घेऊन येतोय. सुरुवातीला कामाचा प्रेशर वाढलेला दिसेल. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, काही नवीन कामं तुमच्यावर सोपवली जातील. कधी वाटेल की हे सगळं मी एकटाच का करतोय. पण घाबरू नका, हीच वेळ तुमची क्षमता दाखवण्याची आहे. वरिष्ठ तुमचं काम बारकाईने पाहत आहेत, त्यामुळे कामात ढिलाई करू नका. जिथे गरज आहे तिथे पुढाकार घ्या. काही जणांना प्रमोशन, इन्क्रिमेंट किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिना थोडा सावधगिरीचा आहे. नवीन डील करताना नीट कागदपत्र तपासा. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. महिन्याच्या शेवटी एखादी मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत एप्रिल महिना कमाई आहे, पण खर्चही आहे असा जाणवेल. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. घर, वाहन, आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित. त्यामुळे बजेट बनवणं खूप गरजेचं आहे. मात्र चांगली गोष्ट म्हणजे उत्पन्नाचे स्रोत बंद होणार नाहीत. काही जणांना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही सापडू शकतात. फ्रीलान्स काम, साईड बिझनेस किंवा जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत थोडं सावध राहा. मोठी गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेअर मार्केट किंवा रिस्की स्कीमपासून थोडं दूर राहिलेलं बरं. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी सुधारलेली दिसेल. प्रेम, विवाह आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना थोडा मिश्र आहे. सुरुवातीला जोडीदाराशी काही छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. कधी गैरसमज निर्माण होतील. पण जर तुम्ही शांत राहून संवाद साधलात तर हे सगळं सहज सुटू शकतं. अविवाहित लोकांसाठी हा महिना खास ठरू शकतो. नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे जाऊन चांगल्या नात्यात बदलू शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. मीच बरोबर हा हट्ट सोडला तर नात्यात गोडवा टिकेल. महिन्याच्या शेवटी एखादा छोटा ट्रिप किंवा एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात या महिन्यात आनंद आणि थोडेफार तणाव दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळतील. सुरुवातीला काही कौटुंबिक चर्चा, मतभेद होऊ शकतात, पण मोठ्यांच्या सल्ल्याने सगळं व्यवस्थित होईल. काही शुभकार्य, पाहुण्यांचे आगमन किंवा एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. सामाजिकदृष्ट्या तुमचा मानसन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळखी होतील. मात्र कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. थोडा वेळ घेऊनच नातं मजबूत करा. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. सुरुवातीला थोडं मन विचलित होईल. मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये वेळ जाईल, पण स्वतःला कंट्रोल केलं तर यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. सातत्य ठेवा, रिव्हिजन करा आणि आत्मविश्वास वाढवा. शिक्षक आणि मार्गदर्शक यांचं मार्गदर्शन उपयोगी ठरेल. काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण किंवा नवीन कोर्ससाठी संधी मिळू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडी काळजी घ्या असा संकेत देतो. जास्त काम, ताणतणाव यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, पचनाचे त्रास, झोप न लागणं अशा समस्या दिसू शकतात. नियमित व्यायाम, योगा आणि ध्यान केल्यास खूप फायदा होईल. आहारात जंक फूड कमी करा आणि पाणी जास्त प्या. वाहन चालवताना काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेवर उपचार घेतले तर मोठी समस्या टळू शकते. उपाय: दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचा वापर करा. ओम ब्रीं बृहस्पतये नमः मंत्राचा जप करा. गरजू लोकांना अन्न किंवा पिवळ्या वस्तू दान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा. एकूण धनुराशींसाठी एप्रिल 2026 महिना थोडा चढउताराचा असला तरी शेवटी सकारात्मक परिणाम देणारा आहे. सुरुवातीला तणाव, खर्च आणि जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेतली आणि संयम ठेवला तर अनेक अडचणी सहज पार करता येतील. हा महिना सुरुवातीला थोडा गोंधळाचा आणि धावपळीचा वाटू शकतो, पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसा मार्ग स्पष्ट होत जाईल. सुरुवातीचे काही दिवस जबाबदाऱ्या, खर्च आणि मानसिक ताण वाढवणारे असतील, त्यामुळे थोडं संयम आणि शांतपणा ठेवणं खूप गरजेचं आहे. करिअरच्या बाबतीत मेहनतीला नक्कीच फळ मिळणार आहे. तुमच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या जरी जड वाटल्या तरी त्या पार पाडताना तुमची क्षमता सिद्ध होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात थोडी सावधगिरी ठेवली तर शेवटी चांगला फायदा दिसू शकतो. आर्थिकदृष्ट्या जितकी कमाई तितकाच खर्च अशी परिस्थिती राहील. अनपेक्षित खर्च थोडा त्रास देऊ शकतो, पण योग्य नियोजन केलं तर महिन्याच्या शेवटी हातात पैसा टिकेल. मोठ्या गुंतवणुकीत घाई टाळणं हाच शहाणपणाचा निर्णय ठरेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा महिना समजूतदारपणाची परीक्षा घेणार आहे. सुरुवातीला थोडे वाद किंवा गैरसमज होऊ शकतात, पण मनमोकळा संवाद ठेवला तर नात्यात पुन्हा गोडवा येईल. कुटुंबाचा पाठिंबा आणि जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. ताणतणाव, थकवा किंवा पचनाशी संबंधित त्रास टाळण्यासाठी नियमित दिनचर्या, योग्य आहार आणि पुरेशी झोप खूप महत्त्वाची ठरेल. एकंदरीत एप्रिल महिना तुमच्यासाठी थोडा संघर्ष पण शेवटी यश असा असेल. संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार ठेवले तर या महिन्यात तुम्ही स्वतःसाठी एक मजबूत पाया तयार करू शकता. तुमचा एप्रिल महिना सुख समृद्धीने भरलेला जावो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.